महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना देखील मुंबईत इकडे शिवसेनेत बंडखोरी सुरूच आहे। तिकीट मिळालं नाही म्हणून सेनेचे उमेदवार आता अपक्ष अर्ज भरणार आहेत असं कळतंय। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय तपशील? शिवसेनेला बंडखोरीचा सगळ्यात मोठा फटका बसताना दिसतोय, कारण शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे आणि त्यामुळे नाराजांची संख्या सुद्धा सर्वाधिक आहे। आपण जर लक्षात घेतलं, जे बालेकिल्ले शिवसेनेचे आहेत त्यापैकी प्रभादेवी, माहीम, परळ, लालबाग, वडाळा, 7 रस्ता अशा विभागांमधून शिवसेनेत बंडखोरी होताना दिसते। काहींनी कालच भाजपची वाट धरली, तर आज जे काही नाराज शिवसैनिक आहेत हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत असं दिसतंय। मुंबईच्या माहीम आणि शिवाजी पार्क परिसरात रोहिता ठाकूर ज्या महिला शाखा प्रमुख आहे या आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर प्रभादेवी परिसरात महेश सावंत जे माजी शाखा प्रमुख होते ते सुद्धा तिकडच्या स्थानिक विभाग प्रमुखाच्या मुलाला तिकीट दिल्यामुळे नाराज आहेत, ते सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर घाटकोपर मधून जे माजी विभाग प्रमुख होते सुधीर मोरे यांच्या भाऊजाई स्नेहल मोरे या अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये बंडखोरांना शांत करण्याची जी रणनीती आहे ती अपयशी ठरलेली आहे असं दिसते आणि त्यामुळेच शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होते। निश्चित ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।